हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कॅप्शन पाहून तुम्हाला बरंचसं काही कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे. तर हां, खरंच आजपर्यंत आपण सगळ्यांनी बरेचसे इंस्टाग्रामवरती वगैरे कॅप्शन्स ऐकतो की कुठल्याही देवाची किंवा आईची वगैरे भेट योगायोगाने नाही तर खरंच तिच्या इच्छेनेच होते. मला अगोदर असं वाटायचं की सगळे कॅप्शन टाकायचं म्हणून टाकतात, पण लिटरली सांगते, तो माझा स्वतःचा अनुभव सांगते, हे खरंच माझ्याबरोबर घडलंय. आणि ते कसं आणि कधी हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला पाहूयात की नेमकं आम्ही तुळजापूरला कसे गेलो. आजचं असं काही होतं की शुक्रवार होता आणि आम्ही आमच्या गावावरनं म्हणजे गंगाखेडवरनं अक्कलकोटला येण्यासाठी एक जवळपास 5:30-6 वाजता निघलो होतो. आणि आमचा असा कुठलाही प्लॅन नव्हता की आम्हाला कुठे थांबायचं किंवा मुक्काम करायचा, म्हणून आम्हाला डायरेक्टली अक्कलकोटलाच यायचं होतं. पण बरेच दिवस झालं मला तुळजापूरला दर्शनासाठी जायचं होतं आणि सोबत माझे पप्पा, ड्रायव्हर आणि मी, श्लोक आणि आहो असे आम्ही 5 जण गाडीमध्ये होतो. पप्पाचं असं म्हणणं होतं की जर आपण सकाळच्या टायमिंगला गेलो तर आपण तुळजापूर दर्शन घेऊयात. पण काही कारणामुळे आम्ही सकाळी नाही निघू शकलो घरून. डायरेक्ट 5-6 वाजता आम्ही घरून निघलो, म्हणून आमचं तुळजापूर स्किप होणार होतं. आणि बरेच दिवसापासून मला जायचं होतं. कदाचित आईची सुद्धा मला तिथे बोलवण्याची इच्छा असेल, म्हणून नेमकं आम्ही औशामध्ये गेलो की आमची गाडी तिथे बंद पडली आणि जिथे तुळजापूर 65 किलोमीटर राहिले असं नाव होतं, तिथेच नेमकी आमची गाडी बंद पडली. आणि खरंच सांगते, हा योगायोग नसू शकतंय. आणि तिथून सुद्धा आम्ही गाडी तिथेच ठेवली. पप्पा, ड्रायव्हर वगैरे थांबले. मी, आहो आणि पिल्लू तिथून बस पकडली आणि तेव्हा सुद्धा आमचा प्लॅन अक्कलकोटला यायचा होता. आणि आम्ही असं ठरवलं की आता रात्रभर औशामध्ये लॉजिंग करून राहण्यापेक्षा आपण सरळ अक्कलकोटला बसनी जाऊयात. पण झालं असं की भरपूर लेट झाला आणि आम्ही तुळजापूर गाडीमध्ये बसलो. ती गाडी सोलापूरला सुद्धा येणार होती, तरी सुद्धा आम्हाला अक्षरशः तुळजापूरमध्ये यायला 12 वाजले. आणि नेमका आम्ही बसमध्ये चढते वेळेसच विचार केला की आपण तुळजापूरमध्येच मुक्काम करूयात. आणि खरंच सांगते, माझी बरेच दिवसाची इच्छा होती आईचं दर्शन घ्यायची, जवळपास एक माझ्या बड्डेपासनं म्हणजे 22 सप्टेंबरपासनं. तर ती माझी एक आज इच्छा पूर्ण होणार होती, म्हणून सुद्धा मी जास्त काही हो नाही करता सरळ तुळजापूरमध्ये स्टे करायचा विचार केला. आम्हाला एक जवळपास 9:30 वाजता बरोबर औशामधनं बस भेटली होती. तुम्ही पाहू शकतात, पिल्लूसुद्धा खूप जास्त थकलेला होता, कारण एकतर गाडी मध्येच बंद पडली आणि परत पिल्लूचं खायचं वगैरे या गोष्टी. आणि आम्ही सुद्धा थकलेलो, कारण एकतर डायरेक्ट गाडीने जायचं म्हटल्यावर आम्ही सोबतसुद्धा काहीच घेतलं नाही. आणि अक्कलकोटला जायचं म्हटल्यावर इव्हन आम्ही कपडेसुद्धा काही नाही, फक्त पिल्लूचं एक दुपटं आणि माझा एक स्टोल, याच्या व्यतिरिक्त आम्ही एक बॅगसुद्धा सोबत घेतली नाही, कारण आमचं असं होतं की आपल्याला डायरेक्ट घरी जायचंय. अक्षरशः पिलूचं ब्लँकेटसुद्धा आम्ही सोबत घेतलं नाही आणि सरळ आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो एक जवळपास 12 वाजता. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर तर पाहू शकतात की कोणीसुद्धा रस्त्यावर नाही आहे. आणि खरंच सांगते, पाठीवर तुळजापूर हे नाव पाहून खूप जास्त छान वाटलं. मनाला सुद्धा आत्ताच समाधान वाटायला लागलं होतं की आपल्याला देवी आईचं उद्या सकाळी दर्शन होणार. तसं तर दर्शन घ्यायचा प्लॅन आमचा आत्ताच होता, पण खूप लेट झालेला आणि मंदिरसुद्धा बंद झालं असेल, म्हणून आजूबाजूला न फिरता जे बस स्टँडच्या जवळपासच एक लॉजिंग आहे तिथे आम्ही लगेच आत गेलो. लॉजिंगसुद्धा ठीकठाक होतं आणि स्वच्छ होतं, तुम्ही पाहू शकतात, म्हणून तिथेच आम्ही एक रूम घेतली. कारण पिल्लूसुद्धा आता झोपलेला होता आणि खूप जास्त ठिकाणी पाहणे वगैरे करणं आमच्याकडं वेळसुद्धा नव्हता. आणि तुम्ही पाहू शकता, रूम पण ठीकठाक आहे, आम्ही राहू शकतो अशी आहे. आणि श्लोकला लगेच झोपवलं, कारण तो झोपलेला होता. असं रात्रीचं ट्रॅव्हल म्हणलं की मुलांची फार दगदग होते आणि त्या एका विचारामुळे सुद्धा आम्ही डायरेक्ट कारने यायचं ठरवलं होतं, पण ते पण फ्लॉप झालं. पण असू देत, मनाला एक समाधान असं सुद्धा आहे की आपल्याला उद्या सकाळी देवीचं दर्शन होणार आहे. आणि नंतर मग खाली गेलो आम्ही आणि थोडंसं फॉर्मॅलिटीज वगैरे केल्या, साईन वगैरे केली आणि आता झोपून गेलो सरळ. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि तुम्ही पाहू शकतात आमच्या अंगावर अजूनसुद्धा तीच कपडे आहेत. जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं, तुम्हाला म्हटली की आम्ही जे अंगावरचे कपडे आहेत त्याच कपड्यांमध्ये आम्ही निघलो होतो. एक बॅगसुद्धा आम्ही सोबत घेतली नाही, ह्या विचारानं की आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की देवीची इच्छा होती, आई तुळजाभवानीची इच्छा होती की तिला मला इथे आणायचं होतं, आजचं दर्शन घडवायचं होतं, म्हणून कपड्यांची वगैरे कुठल्याही गोष्टीची गरज नसती. जर आपल्या मनात असेल तर आपण कशाही परिस्थितीमध्ये जातो. आणि कधी कधी जर आईच्या मनात नसेल तर आपण प्लॅनिंगनं गेलो तरीही आपलं दर्शन होत नाही.
तर छान असं मस्त रेडी झालो, जे कपडे आहेत ते घातले मस्त, तिथे थोडंसं फिरलो आणि तुळजापूरमध्ये गेल्यावर आपण ह्या गोष्टी केल्या नाही असं होऊच शकत नाही. सगळ्यात अगोदर छान असा गजरा खरेदी केला माझ्यासाठी मी. नंतर इथे बँगल्स वेअर केल्या, तुम्ही पाहू शकतात. इथे आल्यावर प्रत्येक सवाष्णीने ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे असं मला वाटतं. मी अगोदर जेवढ्या वेळा गेले आहे तेवढ्या वेळासुद्धा मी असं केलेलं आहे. बँगल्स वगैरे तिथे घातलेल्याच आहेत आणि बऱ्याच बायका घालतात. तर जवळपास आम्हाला 9 9:30 तर वाजलेच तिथे जाईपर्यंत, इकडे तिकडे फिरून पिलूचा नाश्ता वगैरे या गोष्टींना. आणि नंतर आम्ही सरळ गेलो मंदिरामध्ये. आता बरेच दिवस झाला आम्ही आलो नव्हतो म्हणून काही काही गोष्टी माहीत नव्हत्या. बऱ्याच गोष्टींमध्ये जमलिंग झालं होतं की कुठून म्हणजे कधी दर्शनाला जायचं, किती वेळ लागेल. आणि माझी अशी इच्छा होती की मला देवी आईची भोगी करायची होती. तुळजापूरला आल्यावर बरेच जण इथे भोगी करतात असं बऱ्याच जणांना माहीत असेल आणि मला सुद्धा ती करायची होती. म्हणून अगोदर तर आम्ही मंदिर परिसरामध्ये गेलो, भोगीचं काय असतं काय नाही कसं करायचं ते सगळं आतमध्ये जाऊन विचारलं. आणि नंतर परत बाहेर येऊन आम्ही एक पास काढला, कारण दर्शन रांगेमध्ये एक जवळपास 4 तास तरी दर्शनाला लागणार होते आणि तोपर्यंत पप्पा वगैरे येतील आणि आम्हाला बराचसा वेळ लागेल म्हणून आम्ही सरळ भोगीसाठी एक तिथलाच ब्राह्मण वगैरे बुक केला, त्यांचा नंबर वगैरे घेतला आणि पास काढून परत आम्ही मंदिरामध्ये आलो. तर मंदिर परिसरात तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. सध्या लग्नसराई असल्यामुळे इथे खूप जास्त नवरदेव नवरी वगैरे येतात आणि बराचसा इथे गर्दा होतो. नंतर तिथून आम्ही सरळ कल्लोळाकडे गेला. तर असं म्हटलं जातं की आपल्याला जर काही जखम दुःख असेल किंवा अंग वगैरे खाजत असेल तर या कल्लोळामध्ये आंघोळ केल्याने ती दुःख नाहीशी होतात. तर आम्ही सुद्धा तिथे हातपाय धुतले, आंघोळ वगैरे केली नाही आम्ही तिथे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे की आमचे कपडे वगैरे काही बरोबर नव्हते. मग नंतर तिथून इथेच असलेल्या एका गणपती बाप्पाचं छान दर्शन केलं, श्लोकलाही छान पाया वगैरे पडवलं. श्लोकचं दर्शन तसं माझ्या आई पप्पांबरोबर झालं होतं, पण आमच्या दोघांचं नव्हतं झालं. नंतर तिथून परत देवीच्या गाभाऱ्यामध्ये गेलो इथे आणि तिथून सरळ जिथे पासची लाईन आहे तिथे लाईनला लागण्यासाठी निघलो. तर तुम्ही पाहू शकतात इथे अजून सुद्धा किती गर्दी आहे आणि इथे असतो देवी आईचा भंडारा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ते घेऊन जातात आणि रस्त्यामध्ये आपल्याला हवं असेल तर आपण गेलो तर आपल्या डोक्याला तो लावतात. तर इथे ते होतं, तर ते पण जात होतं सध्या तरी. आणि जर कोणाला भोगीची जरी इच्छा असेल तर बरेच जण इथं भोगी करण्यासाठी ब्राह्मण वगैरे असतात. तसं तर बऱ्याच जणांना माहीत असतं, पण कोणी जर पहिल्यांदा येत असेल तर आत येऊन बाहेर जाण्यापेक्षा मी अगोदरच सांगत आहे. नंतर आजूबाजूंच्या देवी देवतांचे पण इथे आपण दर्शन घेऊ शकतो, परडी वगैरे भरू शकतो. तिथे पीठ वगैरे सगळं घरून तेल वगैरे घेऊन जाऊन या परडीमध्ये आपण टाकू शकतो. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार दर्शन पासांची रांग बाहेरच्या साईडला आहे, तिथे जाऊन आपण पाससुद्धा घेऊ शकतो. आम्ही सुद्धा पासच घेतला होता आणि तिथून सरळ आम्ही लागलो जिथून आम्हाला दर्शनाला जायचे त्या साईडला. इथे पास म्हटलं तरी जवळपास 1-2 तास 1.5 तास तर दर्शनाला लागतोच, कारण तुम्ही पाहू शकतात पाससाठी सुद्धा किती मोठी लाईन आहे. नंतर जरासं समोर आपण गेलो थोडंसं की तिथे आपल्याला जे भोगीचं ताट आहे तो ब्राह्मण आपल्या हातात देतो आणि तिथनं सरळ देवीच्या समोर आपली भोगी वगैरे करून घेतो आणि नंतर मग बाहेर येऊन आपल्याला छान अशी देवी आईची आरती वगैरे करायला देतात. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आम्ही सुद्धा देवी आईची छान आरती वगैरे केली बाहेर गाभाऱ्यातनं. मध्ये सुद्धा आमचं दर्शन खूप जास्त छान झालं, भोगीसुद्धा खूप मस्त झाली. तुम्ही पाहू शकतात इथे लाईव्ह दर्शनसुद्धा आहे आईचं. हवं तर आपण इथं बराच वेळ थांबून सुद्धा घेऊ शकतो आणि जो भोगीचा नारळ वगैरे आहे ते आपल्या ओटीमध्ये देतात. नंतर आम्ही छान दर्शन वगैरे केलं, बाहेर आलो. भोगी करायची होती म्हणून आम्ही दोघांनी सुद्धा काहीही खाल्लं नव्हतं. मग बाहेर येऊन नाश्ता केला आणि पप्पाचा आम्ही वेट करत बस स्टँडला थांबलो आणि नंतर पप्पा वगैरे आले व आम्ही अक्कलकोटला यायला निघलो. तर असा होता माझा हा छोटासा अनुभव. खरंच बऱ्याच जणांसोबत असं घडत असेल, पण मी पहिल्यांदा अनुभवलंय आणि खरंच मला असं वाटतं की आईची भेट ही योगायोगाने नाही तर तिच्या इच्छेने होते, हे खरंच सिद्ध